नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याबाबतची मोठी अपडेट। ध्वजारोहण, शाही स्नान कधी सुरू होणार? 31 ऑक्टोबर 2026 ला भव्य ध्वजारोहण, तयारीला सुरुवात। 1 जून 2025 रोजी अधिकृत घोषणा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत। सिंहस्थ कुंभमेळा 2026, श्रद्धेचा महासागर, नियोजनाचा नवा अध्याय। सिंहस्थ कुंभमेळा हे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी केवळ एक धार्मिक उत्सव नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचं पर्व मानलं जात आहे। दर 12 वर्षांनी येणारा हा कुंभमेळा देशभरातून लाखो भाविक, साधू संत आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करतो। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2026 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा अधिक दीर्घकालीन, नियोजित आणि भव्य स्वरूपात पार पडणार आहे। 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणानं या धार्मिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे। तब्बल 18 महिने हा कुंभमेळा सुरू राहणार आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा 2026 केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। यंदाचा कुंभमेळा विशेष ठरणार आहे, कारण तो 31 ऑक्टोबर 2026 ते जुलै 2028 या दीर्घ 18 महिन्यांच्या कालावधीत पार पडणार आहे। 3 शाही स्नान आणि 42 पर्व स्नानांचा समावेश असलेला हा कुंभमेळा जुलै ते सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे। या शाही स्नानांच्या तारखांची अधिकृत घोषणा येत्या 1 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। यावेळी विशेष म्हणजे साधू संत समाजाकडून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात कायमस्वरूपी सोयी सुविधांसाठी जागा खरेदी करण्याची मागणी पुढे आली आहे, कारण दरवेळी तात्पुरत्या सुविधांची उभारणी खर्चिक आणि अल्पकालीन ठरते। राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनानं आधीच तयारीला वेग दिला। गर्दी नियंत्रण, वाहतूक, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। सिंहस्थ कुंभमेळा 2026 हा नाशिककरांसाठीच नाही, तर देशासाठी ऐतिहासिक पर्व ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।